Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव. आज आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर बघणार आहोत. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्सची एक डेफिनेशन्स आणि काही एक्झाम्पल बघितले होते. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेंज ऑफ कर्नल बघणार आहोत आणि त्यावरचे काही थेरम्स बघणार आहोत. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. फर्स्ट डेफिनेशन्स आहे रेंज अँड कर्नलची. रेंज म्हणजे काय? शॉर्टली आपण म्हणू शकतो की रेंज काय एक सेट ऑफ इमेज आहे. ठीक आहे. डेफिनेशन्स ऑफ रेंज. द सेट ऑफ दोज वेक्टर्स ऑफ कोडोमेन V which are the image of certain elements of U. The set of all images is called as range of T. कोणत्याही सेटच्या ऑल इमेजेसला आपण काय म्हणू? रेंज ऑफ टी म्हणू. रेंज ऑफ टी कशाने डिनोट करू? आर ऑफ टीनी और आर टीनी पण. क्लिअरली आर ऑफ टी इज अ सबसेट ऑफ व्ही, दॅट इज आर ऑफ टी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट V/V इज इक्वल्स टू टी कॉमा यू. यू बिलोंग्स टू यू and V belongs to V is subset of V. मीन्स के रेंज काय आहे? सेट ऑफ ऑल इमेजेस इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ टी. ठीक आहे. आता बघूया डेफिनेशन्स ऑफ कर्नल. कर्नलमध्ये काय असते? इमेज असतात 0. द सेट ऑफ ऑल सच वेक्टर्स ऑफ डोमेन यू विच आर मॅप टू 0 वेक्टर्स ऑफ V इज कॉल्ड अ कर्नल ऑफ टी और नल स्पेस. कर्नल ऑफ टीला अजून काय म्हणू शकतो? नल स्पेस पण म्हणू शकतो आणि त्याला डिनोट कशाने करू? एन ऑफ टीनी. देअरफॉर एन ऑफ टी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट यू इंटू स्लॅश टी ऑफ यू इज इक्वल्स टू 0 आणि यू बिलॉंग्स टू काय? कॅपिटल व्ही आहे, इज अ सबसेट ऑफ यू. ठीक आहे. या दोन डेफिनेशन्स आल्या. आता एक थेरम बघूया. थेरम नंबर फर्स्ट. T is the mapping from U to V. Be a linear map. Then prove that R of T is a subspace of V. And second, N of T is a subspace of V. R of T म्हणजे रेंज ऑफ टी. रेंज ऑफ टी काय? एक सबस्पेस आहे व्हीचा असं प्रूव्ह करा म्हणतात. आणि एन ऑफ टी काय? इट्स अ कर्नल, दॅट मीन्स नल स्पेस. हा एक सबस्पेस आहे यूचा. हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ. Let T is a mapping from U to V be a linear map. That is to prove R of T is a subspace of V. That is to prove V1, V2 belongs to RT and V1 plus V2 belongs to RT. Second काय? B काय? V1 belongs to R of T, alpha belongs to F is implies alpha into V1 belongs to R of T. First, let V1, V2 belongs to R of T. By definitions of R of T, we say that V1 is equals to T into U1 and V2 is equals to T into U2. U1, U2 belongs to काय? U आहे. कन्सिडर करूया V1 plus V2. Consider V1 plus V2 is equals to T into U1 plus T into U2. That means T काय? T एक लिनियर आहे. तर आपण याला लिहू शकतो टी इंटू U1 प्लस U2. दॅट मीन्स देअरफॉर टी इंटू यू प्लस U1 प्लस U2 इज इक्वल्स टू V1 प्लस V2. देअरफॉर V1 प्लस V1 काय? V2 काय? इज द इमेज ऑफ U1 प्लस U2 अंडर टी. देअरफॉर V1 प्लस V2 काय? बिलॉंग्स टू आर ऑफ टी आहे. V1 V2 काय? इमेज आहे U1 प्लस U2ची. त्यामुळे आपण म्हणू शकतो की V1 प्लस V2 काय? हे बिलॉंग्स करतात आर ऑफ टीला. दस V1 प्लस V2 बिलॉंग्स टू आर ऑफ टी इज इम्प्लाइज V1 प्लस V2 बिलॉंग्स टू आर ऑफ टी. इक्वेशन्स नंबर फर्स्ट. B. Let V1 belongs to R of T and alpha belongs to F. Therefore, V1 is equals to T into U1 and U belongs to capital U. Consider alpha into V1, ठीक है, is equals to alpha into T1
टी काय एक लिनियर मॅप आहे. सो या प्रॉपर्टीचा यूज करून आपण टी इंटू अल्फा यू वन लिहू शकतो. आणि अल्फा यू वन काय आहे, देअरफोर अल्फा यू वन आहे वी वन. So that is t into alpha u1 is equals to alpha into v1. Therefore alpha v1 काय is the image of alpha u1 under t. Thus v1 belongs to r of t. Alpha belongs to f is implies alpha v1 belongs to r of t. Equations first. From equations first and equation second we say that r of t is closed with respect to vector additions and scalar multiplications. Therefore r of t is a subspace of v. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. आता नेक्स्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की एन ऑफ टी एक सबस्पेस आहे यूचा. ठीक आहे, सो ते बघूया. प्रूव्ह दॅट एन ऑफ टी इज अ सबस्पेस ऑफ यू. दॅट इज टू प्रूव्ह फॉर ऑल u1 u2 बिलॉंग्स टू एन ऑफ टी is implies u1 plus u2 belongs to n of t. Second काय, for all u belongs to n of t, alpha belongs to f is implies alpha u1 belongs to n of t. First, let u1 u2 belongs to n of t. By definitions of n of t, we say that t into u1 is equals to 0 and t into u2 is equals to 0. कन्सिडर करूया. टी इंटू यू वन प्लस यू टू इज इक्वल्स टू टी इंटू यू वन प्लस टी इंटू यू टू. का आपण असं सेपरेट केलं, कारण टी एक लिनियर मॅप आहे आणि टी इंटू यू वन काय 0 आहे आणि टी इंटू यू टू काय ते पण 0 आहे. देअरफोर टी इंटू यू वन प्लस यू टू इज इक्वल्स टू 0. देअरफोर यू वन प्लस यू टू बिलॉंग्स टू काय एन ऑफ टी आहे. दस यू वन कॉमा यू टू belongs to n of t is implies u1 plus u2 belongs to काय n of t आहे. इक्वेशन फर्स्ट. b, let u belongs to n of t and alpha belongs to f. Consider t into alpha u1 is equals to alpha into t u1. Therefore t is a linear is equals to alpha into 0, कारण t into u1 काय आहे 0. Therefore t into alpha u1 is equals to 0 implies alpha into u1 belongs to काय n of t आहे. Thus for all u1 belongs to n of t, alpha belongs to f implies alpha u1 belongs to काय n of t. Equations first and second we have to say that n of t is closed with respect to vector additions and scalar multiplications. Therefore n of t is a subspace of u. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Therefore hence prove. Next theorem, prove that a linear transformation t is a mapping from u to v is 1 1 if and only if n of t is equals to curly bracket 0. कोणताही लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स 1 1 केव्हा असेल, जेव्हा एन ऑफ टी काय असेल 0 असेल, म्हणजे कर्नल 0 असेल. प्रूफ, लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू व्ही बी अ लिनियर मॅप. केस फर्स्ट, गिवन टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू व्ही इज अ 1 1 टू प्रूव्ह एन ऑफ टी इक्वल्स टू 0. आपण इथे सपोज करूया की एन ऑफ टी डज नॉट इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे, let us suppose that n of t does not equals to 0. There exists a non-zero vector u belongs to capital U such that small u belongs to n of t. That means t of u काय होईल 0 येईल by definitions of n of t. आता t of u 0 आला, therefore t काय आहे एक लिनियर आहे. सो t of 0 पण काय येईल 0 येईल from equations first and second. Thus two distinct vector u does not equals to 0 and the 0 vector have the same image which is 0. Thus it is many one mapping. याचा मिनिमम म्हणजे 0 एक आहे आणि हा u सोबत पण मॅप करत आहे आणि 0 सोबत पण मॅप करत आहे.
तर हा तर मेनी वन मॅपिंग झाला आहे, पण आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे की हा एक 1-1च मॅपिंग आहे. इट इज अ मेनी वन मॅपिंग. दिस कॉन्ट्राडिक्शन्स द हायपोथेसिस दॅट टी इज अ 1-1. Hence our assumptions n of t does not equals to 0 is wrong. Therefore we have n of t equals to 0. Hence case first is proved. केस सेकंड, यात आपण गिवन काय केलं आहे की एन ऑफ टी काय इक्वल्स टू 0 आहे. टू प्रूव्ह टी इज अ 1-1, दॅट इज टू प्रूव्ह टी ऑफ u1 इक्वल्स टू टी ऑफ u2 इम्प्लाइज u1 इज इक्वल्स टू u2. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टी एक 1-1 आहे आणि गिवन काय दिलं आहे की एन ऑफ टी 0 आहे. कन्सिडर टी इंटू u1 इज इक्वल्स टू टी इंटू u2. टी इंटू u1 मायनस टी इंटू u2 इज इक्वल्स टू 0. आता टी हा लिनियर आहे तर आपण याला टी इंटू u1 मायनस u2 इक्वल्स टू 0 लिहू शकतो. बाय डेफिनेशन्स ऑफ एन ऑफ टी वी से दॅट u1 मायनस u2 बिलॉंग्स टू काय एन ऑफ टी आहे. बट एन ऑफ टी काय एन ऑफ टी तर इक्वल्स टू 0 आहे. देअरफोर u1 मायनस u2 काय येईल इक्वल्स टू 0 येईल. सो u1 इक्वल्स टू u2. Thus t into u1 is equals to t into u2 is implies u1 equals to u2. Therefore t is a 1-1. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एन ऑफ टी 0 असला तर टी काय असायला पाहिजे 1-1, आणि जेव्हा टी एक 1-1 असला तर एन ऑफ टी काय असायला पाहिजे 0. हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट थेरम बघूया. थेरम 3. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम u to v इज अ लिनियर मॅप and u is equals to curly bracket u1 comma u2 up to so on un. Then prove that r of t into t into u1 comma t into u2 up to so on t into un. Let v belong proof. Let v belongs to काय r of t आहे आणि डेफिनेशन्स ऑफ r of t काय म्हणते की v काय आहे t of u आहे. इक्वेशन्स फर्स्ट. नाव u is equals to u1 comma u2 up to so on un. Let स्मॉल u बिलॉंग्स टू काय आहे कॅपिटल U आहे. देअरफोर u काय एक्सप्रेस करत आहे u इज एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ u1 u2 अप टू सो ऑन un. दॅट इज u इक्वल्स टू अल्फा 1 u1 प्लस अल्फा 2 u2 अप टू सो ऑन अल्फा n un. किपिंग इन इक्वेशन्स 1. ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय केल्या आपण इक्वेशन्स 1मध्ये पुट केल्या. ते काय होतं v इज इक्वल्स टू टी इंटू यू होतं. पुट केल्यामुळे आपल्याला काय मिळालं अल्फा 1 इंटू टी u1 प्लस अल्फा 2 इंटू टी इंटू u2 अप टू सो ऑन अल्फा n इंटू टी u1. आणि v काय झालं स्केलर आणि वेक्टर दोन्ही आहे यात, म्हणजे आपण म्हणू शकतो की लिनियर कॉम्बिनेशन झालं टी इंटू u1चा अप टू सो ऑन. देअरफोर आर ऑफ टी इज इक्वल्स टू टी इंटू u1 अप टू सो ऑन टी इंटू u1. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. दोन डेफिनेशन्स बघूया. रँक काय असते आणि नलिटी काय असते. ठीक आहे. सो डेफिनेशन्स ऑफ रँक. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम u to v बी अ लिनियर मॅप. इफ r of t is a finite dimensional, then dimensions r of t is called as rank of t. r of t का फायनाईट डायमेन्शन असला पाहिजे तेव्हाच आपण डायमेन्शन r of t ला काय म्हणू रँक ऑफ टी. आणि रँक ऑफ टी डिनोट कशाने करतात r of t नी. Therefore rank of t is equals to r of t is equals to dimensions of r of t. ठीक आहे. डेफिनेशन्स ऑफ नलिटी म्हणजे आर ऑफ टीचा म्हणजे डायमेन्शन्स पाहिजे त्याला आपण रँक ऑफ टी म्हणू, आणि डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टीला काय म्हणू नलिटी ऑफ टी म्हणू. ठीक आहे. द डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी इज कॉल्ड नलिटी ऑफ टी. ठीक आहे. आणि ते डिनोट कशाने करू एन ऑफ टीने करू. सो देअरफोर नलिटी ऑफ टी इज इक्वल्स टू एन ऑफ टी इज इक्वल्स टू कॅपिटल एन ऑफ टी. यावरून आपण एक थेरम बघूया. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम u to v be a linear transformations. If t is a 1 and t is a 1 and u1 u2 up to so on un are Li vectors in u.
देन प्रूव्ह दॅट टी इंटू यू वन अप टू सो ऑन टी इंटू यू वन काय एल आय असला पाहिजे, म्हणजे ऑल स्केलर्स वेक्टर्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. गिवन लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू वी बी अ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स अँड ऑल्सो टी काय आहे 1 आहे आणि यू वन यू टू काय हे एल आय वेक्टर्स आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, टी इंटू यू वन कॉमा टी इंटू यू टू अप टू सो ऑन टी इंटू यू एन आर एल आय. कन्सिडर करूया अल्फा 1 इंटू टी यू वन प्लस अल्फा टू इंटू टी यू टू अप टू सो ऑन अल्फा एन इंटू टी यू एन इज इक्वल्स टू 0. टी काय, टी एक लिनियर आहे, सो आपण याला अशा लिहू शकतो टी इंटू अल्फा 1 यू वन अप टू सो ऑन टी इंटू अल्फा एन यू वन इज इक्वल्स टू 0. इज इम्प्लाइज टी लिनियर असल्यामुळे टी इंटू अल्फा 1 यू वन प्लस अल्फा 2 यू टू अप टू सो ऑन अल्फा एन यू एन काय होईल 0 होईल. बाय डेफिनेशन्स ऑफ एन ऑफ टी सिन्स टी काय 1 आहे, टी 1 आहे तर त्याचे हे काय पण हे त्याच्या इमेजची व्हॅल्यू काय होईल ती पण 0 होईल. दॅट मीन्स अल्फा यू वन यू टू काय एल आय वेक्टर्स आहे, देअरफोर अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा एन काय हे पण 0 होईल. आणि स्केलर्स 0 झाले त्यामुळे आपण म्हणू शकतो की अल्फा 1 इंटू टी यू वन हे पण इक्वल्स टू 0 होईल. इम्प्लाइज अल्फा 1 इक्वल्स टू अल्फा 2 इज अल्फा एन इज इक्वल्स टू 0. देअरफोर टी इंटू यू वन टी इंटू यू टू अप टू सो ऑन टी इंटू यू एन आर एल आय. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट थेरम बघूया, रँक नलिटी थेरम. स्टेटमेंट लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम यू टू व्ही अँड यू इज अ फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस, देन प्रूव्ह दॅट डायमेन्शन्स आर ऑफ टी plus dimensions n of t is equals to dimensions u, that is r of t plus n of t equals to dimensions of domain. Proof let u काय एक फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे आणि डायमेन्शन्स u काय n आहे. u एक फायनाईट डायमेन्शनल आहे आणि n ऑफ टी काय सबस्पेस आहे vचा, देअरफोर n ऑफ टी पण काय असेल फायनाईट डायमेन्शन असेल, देअरफोर डायमेन्शन्स n ऑफ टी काय लेस दॅन एन लिहू शकतो. आपण कन्सिडर करूया लेट डायमेन्शन्स एन ऑफ टी इज इक्वल्स टू के इंटू के लेस दॅन एन. each basis of n of t will contains k vectors, say s equals to u1 u2 up to so on uk is a basis for n of t, therefore s is li and span s is equals to n of t. Now s is a li subset of n of t, hence li subset of u, so set s can be extended to form basis for u, say so b is b equals to u1 u2 up to so on uk into uk plus 1 up to so on un, therefore b is li and span b is equals to u. Now consider the set b1 is equals to curly bracket t into uk plus 1 up to so on t into un, which is the subset of r of t. So to prove the theorem we have to show that n of k vectors form the basis of r of t. That is to prove b1 is li and b1 is a generator for r of t, that is span b1 is equals to r of t. First to prove b1 is li, that is to prove t into uk plus 1 up to so on t into un li है. कन्सिडर करूया स्केलर आणि वेक्टर इक्वल्स टू 0, दॅट मीन्स अल्फा इंटू के प्लस 1 इंटू टी इंटू यू के प्लस 1 अप टू सो ऑन प्लस अल्फा एन इंटू टी यू एन इज इक्वल्स टू 0. दॅट मीन्स टी काय बाय डेफिनेशन्स ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स वी हॅव रिटन इन दिस फॉर्म्स, दिस इक्वेशन्स वी हॅव रिटन इन दिस फॉर्म्स implies t into alpha k plus 1 into u k plus 1 up to so on plus alpha n into u n is equals to 0. आणि ह्या पूर्ण इक्वेशन्स काय करते बिलॉंग्स टू एन ऑफ टी करते, दॅट मीन्स बट वी हॅव स्पॅन बी इक्वल्स टू एन ऑफ टी. एव्हरी वेक्टर्स ऑफ एन ऑफ टी इज एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ एस, देअरफोर अल्फा इंटू के प्लस 1 इंटू यू के प्लस 1 अप टू सो ऑन अल्फा एन इंटू यू एन काय लिनियर
कॉम्बिनेशन्स आहे वेक्टर्स ऑफ एसचा, तर आपण लिहू शकतो हे इक्वल आहे β1 इंटू u1 प्लस β2 इंटू u2 अप टू सो ऑन βk प्लस यूकेच्या. दॅट मीन्स implies minus b1 into u1 minus b2 into u2 up to so on plus alpha n into u1 equals to 0, but beta equals to u1 u2 up to so on un काय alpha 1 आहे, therefore minus beta 1 equals to minus beta 2 up to so on minus bk is equals to alpha k plus 1 up to so on alpha n equals to 0. that is alpha k plus 1 is up to so on alpha n काय होईल 0 होईल. therefore t into uk plus 1 up to so on t into un पण काय होईल अल्फा लिनियर इंडिपेंडेंट म्हणजे ऑल स्केलर्स आर 0. therefore बीटा 1 काय होईल li आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सेकंड बघूया. टू प्रूव्ह स्पॅन b1 इज इक्वल्स टू r ऑफ t. दॅट इज टू प्रूव्ह r ऑफ t इज इक्वल्स टू t इंटू uk प्लस 1 अप टू सो ऑन t इंटू un. let v belongs to r of t. by definitions of r of t we say that v is equals to tu and u belongs to capital U. इक्वेशन्स फर्स्ट. बट आपल्याला काय माहिती आहे की स्पॅन बी काय हा इक्वल्स टू यू आहे. दॅट मीन्स बी इज इक्वल्स टू u1 u2 अप टू सो ऑन uk अप टू सो ऑन un. देन बाय डेफिनेशन्स ऑफ जनरेटर. जनरेटरची डेफिनेशन्स काय म्हणते की यू काय हा लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर ऑफ बी आहे. दॅट मीन्स u is equals to gamma 1 u1 gamma 2 u2 अप टू सो ऑन gamma n un. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इक्वेशन्स फर्स्टमध्ये. तर आपल्याला काय मिळालं आहे v इज इक्वल्स टू गॅमा 1 इंटू टी इंटू u1 गॅमा 2 इंटू टी इंटू u2 अप टू सो ऑन गॅमा n इंटू टी इंटू un. इक्वेशन्स 2. नाव वी हॅव s इक्वल्स टू u1 u2 बिलॉंग्स टू काय n ऑफ टी आहे आणि डेफिनेशन्स काय म्हणते एन ऑफ टीची की ते 0 असेल. सो टी इंटू u1 अप टू सो ऑन टी इंटू uk हा 0 आहे. ही व्हॅल्यू पुट केली आपण सगळ्या इक्वेशन्स 2मध्ये. तर त्यामुळे आपल्याला काय मिळालं गॅमा के प्लस 1 इंटू यू के प्लस 1 अप टू सो ऑन गॅमा एन गॅमा एन इंटू टी इंटू un. हेच काय लिनियर कॉम्बिनेशन्स आहे. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स आहे b1चे. देअरफोर r ऑफ टी इज इक्वल्स टू टी इंटू uk प्लस 1 इंटू टी इंटू uk प्लस 2 अप टू सो ऑन टी इंटू un. दॅट इज b1 इज इक्वल्स टू काय आहे r ऑफ टी आहे. दस डायमेन्शन्स r ऑफ टी काय नंबर ऑफ वेक्टर्स ऑफ b1 आणि ते काय आहे इज इक्वल्स टू n मायनस के. कन्सिडर LHS काय डायमेन्शन्स r ऑफ टी आहे प्लस डायमेन्शन्स n ऑफ टी आहे. आपण आताच बघितले की डायमेन्शन्स r ऑफ टी काय n मायनस के आहे प्लस के. दॅट मीन्स हे काय n आणि हे काय डायमेन्शन्स ऑफ u आहे. दॅट मीन्स डायमेन्शन्स ऑफ डोमेन आहे आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. दॅट इज LHS इक्वल्स टू RHS. दस डायमेन्शन्स ऑफ r ऑफ टी प्लस डायमेन्शन्स ऑफ n ऑफ टी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स u. हेन्स प्रूव्ह. आता काही स्टँडर्ड बेसिस पाहून घेऊ. ठीक आहे. बेसिस ऑफ फॉर वेक्टर स्पेस v2. स्टँडर्ड बेसिस म्हणजे वेक्टर स्पेस v2साठी आपण काय यूज करू 1,0 आणि 0,1. बेसिस फॉर वेक्टर स्पेस v3साठी काय यूज करू 1,0,0 0,1,0 आणि 0,01. आणि बेसिस फॉर वेक्टर स्पेस v4साठी काय यूज करू 1,0,00 0,1 0,0 इथर इज इक्वल्स टू 0,0,1,0 आणि 4साठी 0,0,0,1. ठीक आहे. तर आजच्यासाठी पुरे या स्टँडर्ड बेसिसवर काही एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.